सभापती महोदय, वसई विरार महानगरपालिकेच्या डीएम पेटेड रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य एक्सपायर्ड औषधांचा साठा असल्याची धक्कादायक बाब समोर आली। काही नगरसेवकांनी अचानक टाकलेल्या धाडीत गोदामामध्ये ही औषधे सापडली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। या प्रकरणात रुग्णालयाच्या गोदामात मुदत संपलेली औषधे साठवून रुग्णांच्या जीवाशी खेळला जात असल्याचे दिसून येते। रुग्णालयातील डॉक्टरांकडून विशिष्ट कंपन्यांच्या ब्रँडचीच औषधे दिली जात असल्याचे उघड झाले असून यामध्ये मोठे आर्थिक रॅकेट असण्याची शक्यता या ठिकाणी स्थानिक वसई पोलिसांनी या गोदामाला सील उघड झालेले आणि वसई पोलिसांनी गोदामाला सील लावले असून औषध साठ्याचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून यामध्ये केवळ कनिष्ठ कर्मचारीच नव्हे तर वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे संगनमत असण्याची दाट शक्यता असल्याने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तत्काळ दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच औषधी खरेदी आणि वाटप प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभापती महोदय आपल्या माध्यमातून गृहराज्यमंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय। अशोक शेवाळे गटनेता भाजपचे आपले वसई विरारचे आहेत, त्यांनी या ठिकाणी अशोक शेळके यांनी त्या ठिकाणी या संदर्भात पत्रव्यवहार केलाय, आवाज उठवलाय। तर माझी सभापती महोदय आपल्याला विनंती असेल की सरकारला या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आणि कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावे अशी आपणास विनंती आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे